जय भारत. नव्या राष्ट्रपती भवनाच्या ओपनिंगसाठी मुख्य अतिथी म्हणून द्रौपदीजी मुर्मू यांना का डावलण्यात येत आहे किंवा त्यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं ओपनिंग का केलं जात नाही, हा अत्यंत महत्वाचा आणि देशभर चर्चेला गेलेला प्रश्न आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपण अत्यंत खोलात जर गेला तर ज्यांच्या विचारधारेवर बीजेपी सारखा पक्ष चालतो, ह्या बीजेपी पक्षाची मदर विंग RSS आणि त्यांची एकूण विचारधारा ही अत्यंत जातीयवादी वर्णव्यवस्थावादी राहिलेली असल्या कारणाने हा सगळा घोळ तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून RSS, बीजेपी आणि ही ब्राह्मणी छावणी या देशामध्ये हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेचं समर्थन करत राहिलेली आहे. यांनी या देशामध्ये पूर्वीपासून जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, विषमतेला जाहीररित्या वेळोवेळी वेगवेगळ्या राजे महाराजांच्या काळामध्ये जाहीररित्या राजाश्रय देण्याचं काम केलेलं आहे. आता देखील लोकशाहीला पायदळी तुडवून भारताच्या ह्या एकूण संसद भवनाच्या ओपनिंगच्या वेळेला त्यांनी आपली विषारी दात दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून काय आहे यांची विचारधारा, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था मानणारी बीजेपी, RSS आणि एकूण त्यांची संघाची ही विचारधारा आहे. त्यानंतर ते जाती व्यवस्थेचं, अस्पृश्यतेचं, विषमतेचं जाहीर वेळोवेळी समर्थन करणारे राहिलेले आहेत. आणि म्हणून या कारणाने राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू ह्या काही वर्णव्यवस्थेतल्या चारही वर्णात येत नाहीत. त्या ब्राह्मण नाहीत, त्या क्षत्रिय नाहीत, त्या वैश्य नाहीत आणि त्या शूद्रही नाहीत. त्या पंचम वर्णातल्या वर्णबाह्य आहेत, त्या आदिवासी समुदायातून आहेत. आणि म्हणून इथे शूद्रांनाच इथल्या व्यवस्थेत नीट सामावून घेतलं जात नाही, अतिशूद्रांनाच इथल्या व्यवस्थेत अजून भागीदारी मिळालेली नाही, तर मग आदिवासी आणि इतर जाती जमातींचं काय आहे. आणि म्हणून राष्ट्रपती यांच्या हस्ते संसद भवनाचं ओपनिंग होणार नसल्याचं बीजेपीनं आणि त्यांच्या एकूण छावणीनं जाहीरच भूमिका घेतलेली आहे. यासाठी अनेक पक्ष पार्ट्यांनी निषेध नोंदवलाय आणि त्या समारोहाला जाणार नसल्यासाठी बहिष्कार देखील घातलेला आहे. आणि म्हणून आपण बघतोय की अशा पद्धतीने 2024ला एकूण सगळ्या ब्राह्मणी राष्ट्राची एका उच्च जातवर्गीयांच्या हिताच्या राष्ट्राची पायाभरणी इथे संसद भवनाच्या ओपनिंगने होत आहे. आणि तुम्ही बघताय की एकूण 2024 रोजी ह्या विषारी वृक्ष जो देशभरात वाढलेला आहे त्या RSSला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या धर्तीवर त्यांनी या प्रकारची सगळी कारनामे, कट कारस्थान वेळोवेळी चालू ठेवलेली आहेत. आणि म्हणून देशाच्या एकूण सगळ्या आतापर्यंतच्या घटना बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की हे कुठल्या विचारधारेच्या विरोधात काम करतात आणि यांची कोणती विचारधारा आहे. सावरकराच्या जयंतीच्या दिवशी मे महिन्यामध्ये संसद भवनाचं ओपनिंग करून सावरकराच्या एकूण विचारधारेचं, त्याच्या एकूण प्रतिमेचं समर्थन करणारं हे कारस्थान होऊ घातलेलं आहे. सावरकरांनी 6 सोनेरी पानं पुस्तक लिहून या पुस्तकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा अपमान केलेला आहे. 6 सोनेरी पाने या पुस्तकात सम्राट अशोकाचा अत्यंत गलिच्छ पद्धतीने 6 सोनेरी पानं पुस्तकात सावरकरांनी अपमान केलेला आहे. पुढे सावरकरांनी याच पुस्तकात शिवाजी महाराजांचा काकतालीय न्याय असा शब्द वापरून अपमान केलेला आहे. याच पुस्तकामध्ये टिपू सुलतान यांचा अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये अपमान केलेला आहे. एकूण या संपूर्ण 6 सोनेरी पानं पुस्तकात समस्त बहुजन महापुरुषांचा, बुद्धासह, सम्राट अशोकाच्या सह समस्त बहुजन महापुरुषांचा तर अपमान केलाच आहे, परंतु 6च्या 6 सोनेरी पानं हे फक्त ब्राह्मण वर्णासाठी, ब्राह्मण जातीसाठी दिलेले आहे. आणि म्हणून ज्या सावरकराच्या जन्मतारखेला संसद भवनाचं ओपनिंग होत आहे, त्या सावरकराच्या अशा विषारी विचारधारेचं समर्थन करण्याचं काम इथली राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते आपण बघतो आहोत. आणि म्हणून अशा प्रकारे ही विचारधारा जी विषवृक्ष पेरणारी आहे, विषमतेचं समर्थन करणारी आहे, एकाच जातीचं, ब्राह्मणांचं, ब्राह्मणवाद्यांचं भलं करणारी आहे, ती विचारधारा कुणाच्या विरोधात आहे, तर ती बुद्धाच्या विरोधात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे,
शिवाजी महाराजांच्या समतेच्या लोकराज्याच्या विरोधात आहे आणि एकूण या देशातल्या समतेचं काम करणाऱ्या महापुरुषांच्या विरोधात हे लोक काम करतात. आणि म्हणून एकूण देशाचा जो राज्य आणि केंद्राचा जो ढाचा संविधानाने दिला होता तो मोडण्याचं काम इथली व्यवस्था करताना आपण बघतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रतीकं दिली होती, जे ती प्रतीकं आता नष्ट करायचं काम इथलं केंद्र सरकार करते आपण बघतोय. राजदंड जो होता तो राजदंड बदलून आता त्याला धार्मिक आकार दिला गेलेला आहे. कुठल्या तरी ब्राह्मण राजाच्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करणारा त्या राजदंडावर नंदी कुठला तरी आणून बसवलाय आणि तो राजदंड न राहता आता धर्मदंड करण्याचं काम त्याला चालू आहे. म्हणजे इथलं राज्य शासन ब्राह्मणवाद्यांच्या इशाऱ्यावर चालेल, इथलं केंद्र सरकार ब्राह्मणवाद्यांच्या इशाऱ्यावर चालेल, या प्रकारची यंत्रणा इथं आता होऊ घातलेली आहे. आणि म्हणून संसद भवनाच्या सगळ्या एकूण पद्धती आणि ते काही जे चाललेलं आहे, धर्मदंड आणणे, राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांना नकार देणे आणि अशा अनेक घटना आहेत, ह्या मनुस्मृतीचं राज्य आणण्याच्या समर्थनातल्या आहेत. ह्या एकाच जातीचं ब्राह्मणांचं वर्चस्व देशावर लादवण्याच्या पद्धतीच्या आहेत ह्या सगळ्या. आणि ते जरी असलं तरी ते बुद्धाच्या समतेच्या विचारधारेच्या विरोधात आहे. ते या देशातल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारधारेच्या विरोधातलं आहे. आणि ते एकंदरीत या देशात समतेचं काम करणाऱ्या महापुरुषांच्या विचारधारेला पायदळी तुडवणारं हे सगळं एकंदरीत काम चाललेलं आहे. आणि म्हणून यासाठी खरं तर देशभरामध्ये तीव्र लढा उभा राहायला पाहिजे. फुलेशाहू आंबेडकरवादी त्यातल्या त्यात आंबेडकरवादी गटाने याच्यासाठी कसून कंबर कसली पाहिजे आणि ह्या सगळ्या कारस्थानाला विरोध केला पाहिजे. राष्ट्रपती ह्या कोणी नियुक्त केल्यात किंवा कुणी त्यांना प्रेझेंट केलंय, संघानेच त्यांना आणलंय, ह्या गोष्टी जरी वेगळ्या आणि दुय्यम राहिल्या तरी राष्ट्रपतींना चक्क नकार देणे, त्या पदाला नकार देणे, त्या पदाला अगदी दुय्यम लेखणं आणि ब्राह्मणांच्या हाताने हे सगळे विधी करून घेणं हे अत्यंत अमानवीय आहे, क्रूर आहे आणि या देशाचं संपूर्ण एक ढाचा बदलवणारं कृत्य आहे. आणि हे आपण वेळोवेळीच बघतोय. म्हणजे संसद भवनाच्या पायऱ्यावर धार्मिक विधी करणं, धार्मिक विधी करून त्याची वीट रचणं आणि हे सगळं ब्राह्मणांना घेऊन ब्राह्मणांचं वर्चस्ववाद लादवणं हे अत्यंत क्रूर आहे आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत विघातक आहे. आणि म्हणून फुलेशाहू आंबेडकरवादी समुदायाने लोकजागृती करावी, त्याच्यासाठी उठाव केला पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी कारस्थानं रोखली पाहिजे. प्रतिगावणी छावणीला देखील मी सांगेल की ठीक आहे ना, तुम्ही राष्ट्रपती महोदया यांना नकार देत असाल, तुम्हाला तो वाटतं की लोकशाहीमध्ये पण आम्ही चातुर्वर्णीय व्यवस्था आणू, तर हे कदापिही शक्य नाही. तुमच्या नावाने अख्खा देश ग्रामीण भागामध्ये बोंबलतोय. त्यांना कळलेलं आहे की या देशामध्ये एका जातीने हजारो वर्ष लोकांचा दिमाग खराब केला, एकाच जातीने हजारो वर्ष इथल्या धर्मग्रंथांवरून लोकांवर वर्चस्ववाद लादलं आणि एकाच जातीला आता देशावर कब्जा करायचा आणि आयुष्यरामात जगायचंय. प्रबोधनकार ठाकरेंनी जे साहित्य लिहिलं, बाबासाहेबांनी जे साहित्य लिहिलं, त्यातनं याच प्रकारची मांडणी झालेली आहे की एकाच जातवर्गीयांना या देशाचा सत्यानाश करायचा आहे आणि हजारो वर्ष केलाच आहे. अस्पृश्यतेला खतपाणी घालणं, जाती व्यवस्थेला खतपाणी घालणं, या देशामध्ये गैरबराबरी विषमतेचं जाहीर समर्थन करणं, या देशात अस्पृश्य भटक्या मुक्तांच्या स्त्रियांना जिवंत जाळणं, नग्न धिंड काढणं, कधीही दलितांच्या झालेल्या अन्याय अत्याचाराला न्यायच मिळू न देणं आणि स्वतःच्यासाठी अर्ध्या रात्री संसद उघडणं, स्वतःसाठी न्याय व्यवस्था उघडणं, न्याय व्यवस्थेवर तुमचाच कब्जा असणं, हे आता जनतेला काही कळत नाहीये का? आणि म्हणून ठीक आहे, तुमची राज्य व्यवस्था, तुमची समाज व्यवस्था, तुमचं काय संसद तुमच्या ताब्यात जाईल, पण जनता त्या वेशीवर येऊन तुमच्या तोंडावर थुंकेल, त्याचं काय? ते तुम्ही बदलू शकत नाही. जनतेने तुमच्या प्रती घेतलेला हा जो सत्य सांगण्याचा पायंडा आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. आणि म्हणून या देशामध्ये ब्राह्मणवाद्यांच्या कटकारस्थानामध्ये सगळ्यांचाच बळी जाणार आहे. तुम्ही बघितलंय नाशिकच्या मंदिरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी ह्यांना देखील कशा प्रकारची वागणूक दिल्याची आता लेटेस्ट घटना तुम्ही बघितलेली आहे. किंवा तुम्ही बघितलंय खोलेबाई नावाच्या बाईने यादवबाई नावाच्या मराठा स्त्रीला तू माझं घर बाटवलंस, माझा स्वयंपाक बाटवला म्हणून जे वर्तन केलेलं आहे तेही तुम्ही बघितलं. त्यामुळे इथे या जात्यात भरडण्या वाचून कुणीही वाचणार नाही. ह्याच्यामध्ये उच्च जातवर्गीयांच्या पासून आदिवासी भटके मुक्तांच्या पर्यंत सगळ्यांचं प्रचंड हाल होणार आहे. त्यामुळे कुणाला वाटत असेल की आम्ही सुपात आहोत आणि ते काय राष्ट्रपती आदिवासी आहेत, भटक्या मुक्तांचं आम्हाला काय घेणं देणं, असं जर कुणाला वाटत असेल तर सगळ्यांच्याच वाट्याला दयनीय अवस्था येणार आहे. सगळ्यांच्याच वाट्यात हाल भयानक पद्धतीचे होणार आहेत.
आणि म्हणून एका राजघराण्यात जन्माला आलेल्या, राजघराण्यात वावरलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या वाट्याला इथले धर्मपुरोहित मंदिरामध्ये अत्यंत घाणेरडं वर्तन करत असतील, त्यांना अत्यंत हीन पद्धतीची वागणूक देत असतील, तर या राज्यातल्या एका राजघराण्यातल्या मराठ्यांचे हे हाल असतील, तर मग बाकीच्यांचं काय, आदिवासी, भटके, मुक्त, शेड्यूल कास्टचे काय हाल होणार आहेत. आणि म्हणून हा वरवंटा आता इथल्या सगळ्यांच्याच अंगावरून फिरणार आहे आणि सगळ्यांचेच अत्यंत भयानक पद्धतीचे हाल इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्था करणार आहेत. त्यांना पुन्हा अस्पृश्यता लागू करायची आहे, पुन्हा विषमता लागू करायची. कुठल्या तरी राज्यव्यवस्थेत त्यांच्या कोण्यातरी राजाच्या काळात चातुर्वर्णीय व्यवस्थित चालायचं म्हणून त्यांना त्या राजाला ग्लोरिफाय करायचे. तुम्ही बघितलंय ज्या आद्य शंकराचार्यांनी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या, त्या शंकराचार्याच्या पुतळ्याचं ओपनिंग यांनी केलं. राष्ट्रपती किंवा हे प्रधानमंत्र्यांना घेऊन त्या आद्य शंकराचार्याचं कौतुक यांनी केले, ज्या आद्य शंकराचार्यांनी या देशात बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करायला लावल्या. नालंदा सारख्या विद्यापीठातला अभ्यासक्रम पळवून नेला, चोरून नेला, पुस्तकं चोरली, विद्यापीठाचे कुलगुरू असणाऱ्या आचार्य धर्मपालाची हत्या केली. इतक्या भयानक कृत्य करणाऱ्या हे त्या अत्यंत नीच पातळीवरचं या देशामध्ये विषमतेचं तत्वज्ञान लागू करणाऱ्या हे अत्यंत चुकीच्या विचारधारेच्या लोकांना हे राज्य सरकार, केंद्र सरकार ग्लोरिफाय करत असतात. आणि म्हणून आद्य शंकराचार्याच्या विषमतावादी विचारधारेचे हे लोक आहेत. या देशामध्ये ज्या ज्या राजवटी आल्या त्या राजवटी यांच्या हिताच्या असतील तर ते त्या राजवटींना हे ग्लोरिफाय करतात. आणि म्हणून हे रामदेवराय राजाच्या काळामध्ये चातुर्वर्गीय चिंतामणी ग्रंथ लागू होता. ज्या रामदेवराय यादवाच्या काळात चक्रधर स्वामींना प्रचंड त्रास दिला गेला, अशा रामदेवरायाच्या यादवाच्या राज्याचं समर्थन करणारा यांचा बाबा पुरंदरे राहिलेला आहे. आणि हे म्हणून ज्या राजवटीमध्ये ब्राह्मणवादी किंवा ब्राह्मणांचं भलं संगोपन केलं जातं, ब्राह्मणांना उचललं जातं, अशा राजवटींची सत्ता यांना पुन्हा लोकशाहीमध्ये घुसवायची आहे, चातुर्वर्ण्य घुसवायची आहे. विषमतेचं हे जाहीर समर्थन करतायत. आणि म्हणून सगळ्यांना आता समजून घ्यायची वेळ आलेली आहे की या देशामध्ये कशा प्रकारचं काम चाललेलं आहे. राष्ट्रपती महोदयांना नाकारणं म्हणजे त्या पदाला नाकारणं आहे, एका आदिवासी स्त्रीचा अपमान करणं आहे. आणि म्हणून हे चातुर्वर्ण्य लागू करणारी इथली यांची विषमतेची राजवट आहे. आणि अत्यंत नीच पातळीवर हे इतरांना शूद्र लेखतात, इतरांना हीन लेखतात. आजही त्यांच्या घरादारामध्ये इतरांना वावरता येत नाही. आणि म्हणून हे वरवर समतेच्या गोष्टी करतात, परंतु आतून मात्र अत्यंत विषारी विचारधारेचे हे लोक आहेत. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचं ओपनिंग नाकारणं या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय. कुठल्या तरी विषमतेचं समर्थन करणाऱ्या सावरकराच्या हस्ते त्या दिनांकाला संसद भवनाचं ओपनिंग करणं याही गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. ज्या सावरकरांनी बाबासाहेबांच्या बद्दल विषारी वक्तव्य केली होती, ज्या सावरकरांनी बुद्धाला अत्यंत बुद्धाच्या विचारधारेला राष्ट्रद्रोही विचारधारा ज्यांनी म्हटलं, बुद्धाचा 6 सोनेरी पानामध्ये ज्यांनी अपमान केला, असल्या सावरकराला त्याच्या जन्मदिवसाला ग्लोरिफाय करणाऱ्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये इथली जनता यांच्या सगळ्या एकूण विचारधारेवर, यांच्या तोंडावर थुकल्याशिवाय राहणार नाही, अशी इथल्या जनतेकडूनही मी अपेक्षा करतो आणि थांबतो.